चालेल ना, छान. माहेरचे सर्वच जण जातात. मग आईंची पण इच्छा आहे की माझ्या मैत्रिणींना बोलवावं आपण असं. मग आपण काहीतरी करावं आपण आईच्या मैत्रिणींना बोलवून ओट्या वगैरे पण जेवणाचं ठेवू. काय वाटतं तुला? हां ओके चालेल. मावशी उद्या ओटी भरायला या. आईची खूप इच्छा आहे. मावशी उद्या आमच्याकडे 4 वाजता या. चालेल ना बेटा. ओके. मावशी उद्या 4 वाजता या आमच्याकडे. हो बरोबर ना, येईल ना. मावशी उद्या या आमच्या घरी 4 वाजता. हॅलो हॅलो बोल. हॅलो हॅलो आजी उद्या या आमच्या घरी 4 वाजता. हॅलो मावशी काय करताय? काय 4 वाजता आमच्या घरी. का ग? सरप्राईज आहे. हो का? हां बरं, मग नक्की येईल. हो या नक्की येतो. जुन्या मैत्रिणी भेटल्या म्हणून किती छान वाटलं ना. आता सुनबाईचा फोन आला म्हणून सहज आली. काय सरप्राईज आहे काय माहिती ताईकडे आज भेटला. चला बोलवलंय. बोलवलं सगळं इतकं छान वाटलं ना. स्नेहाचा फोन आला म्हटलं काय म्हणते बघू तर खरं बोलवलंय ना. चला सगळे सर्वजण आल्या. खूप आनंद वाटला. तू का बोलवलंस ते का सांग आम्हाला. सरप्राईज आहे ना. समोर या सर आज स्टोरी हॅस पैसे पास. स्वाती भेट नाव म्हणतात ठीक आहे. माझ्या मावशाचा स्वतःचा रिझल्ट एवढं 25 साड्या त्याच्यात तुम्हाला वाईट नाही का. तुम्हाला नाही त्याच्यात म्हणजे सगळ्या बाया कसं आपल्याला ते झालं बुवा. पण मी काय बोलली का दुसरं फक्त एवढं बोलली का पण आजी आले मी पण नंबर तुझ्या जवळ प्रसन्न आहे त्यांच्या चेहऱ्यावर. खूप छान वाटलं आज ना कार्यक्रम.
आईच्या मनासाठी सगळं छान. आम्हाला बोलता येतं मावशी. नमस्कार सखींनो. खरा आनंद कशात असतो? अरे आज बघा, आज आमच्या ग्रुपमध्ये आमच्या ताईच्या वयोवृद्ध आजीपासून तर अगदी तारुण्यात सगळ्या असलेल्या सगळ्या आम्ही गोड सख्या. पण खरं सांगू, सर्वींची 50शी ओलांडली. माहेर पण नाही ग. आई वडील गेले, सगळं संपलं. कुठे वाण घ्यायचा? काहीच नाही होत. पण आज आमच्यातल्याच आमच्या एका ताईने आम्हाला वाण दिला. बघा, पूर्ण वाण मिळाला. ताईने साडी चोळीपासून सगळं घेतलं. सांगायला एक साडी आहे, पण त्याचा आनंद खूप वेगळा आहे. कारण म्हणतात ना, आई वडील गेले की माणूस सगळं विसरतं. पण नाही, आज आमच्या मैत्रिणीने आम्हा सर्वांना अधिक मासाचा वाण दिला आणि सगळींना आज आम्हाला वाण मिळाला. तर खरोखर आज आमच्या सखीचे, मैत्रिणीचे आणि त्यातल्या त्यात आमच्या सुनांचे आम्ही खरंच असा सरप्राईज आम्हाला हा कार्यक्रम पण केला आणि आम्हाला वाण पण दिला. म्हणून खरंच आज आमच्या सुनांचे आम्ही मनापासून सर्वजण आभार पण मानतो आणि माझ्या गोड सखीला मी शुभेच्छा पण देते, कारण तिने मनात असलेला आनंद बाहेर आणला. धन्यवाद.